पुढे शब्दांची जाती आहे सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणतात? जे आपण नाम पाहिलं, नामाच्या ऐवजी जर कोणते शब्द वापरले जात असतील त्याला सर्वनाम असं म्हणतात. जसं की आपण एखाद्या व्यक्तीचं नाव म्हटलं, सूरज असं नाव आपण घेतलं, तर सूरज जात आहे. तर सूरज हे नाम आहे. त्याला वगळून आपण त्याच्या जागी काय शब्द घेऊ शकतो? तर तो जात आहे. म्हणजे सूरज या नावाच्या जागेवर तो हा शब्द येतो. म्हणजे ज्यावेळेस नामाऐवजी एखादा शब्द वापरला जाईल त्या नामाला दर्शवण्यासाठी, तर ते होणार आहे सर्वनाम. उदाहरण इथे दिलेलं आहे, तो, तू, जो, आपण, त्या, ही, हे काही उदाहरणं दिलेली आहेत. तसं पाहायला गेलं तर सर्वनामांचे 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक. तर पुरुषवाचक म्हटलं की 3 पुरुषवाचक असतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणजे मी, आम्ही असं येणार आहे. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे तू, तुम्ही असं येईल. आणि तृतीय पुरुषवाचक म्हटलं की तो, ती, ते असं येणार आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे दर्शवणारा काहीतरी वस्तू दर्शवणारा ते सर्वनाम असू शकतं. प्रश्नार्थक म्हटल्यावर प्रश्नामध्ये येणारं सर्वनाम ते असेल. संबंधी म्हटल्यावर संबंध दर्शवणारं ते असू शकतं, म्हणजे जो, तो असं असू शकतं. अनिश्चित आणि आत्मवाचक अशी पण काही सर्वनामांचे उदाहरणं आहेत. पण आपल्याला थोडक्यातच पाहायचं आहे. पुढे बघूया. सरावासाठी काही वाक्य दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आपण ओळखू शकतो का ते बघूया. आपण अभ्यास करू. आपण अभ्यास करू याच्यामध्ये सर्वनाम काय असणार आहे? तर आपण हा इथे एक शब्द दिलेला आहे, ज्याच्यात म्हणू शकतो आपण की आपण हे एक सर्वनाम आहे. मी नुकताच चालू लागलो होतो, त्याच्यामध्ये मी हा शब्द सर्वनाम दर्शवणारा शब्द आहे. जे दिसते आहे ते सत्य नाही, तिथे तुम्ही काय म्हणू शकता? जे आणि ते असे शब्द आहेत जे सर्वनाम आहेत. तू स्वतः गावी जायला हवे या वाक्यामध्ये तू हा शब्द सर्वनाम आहे. माझ्या घरी पाहुणे आले होते, तर माझ्या घरी पाहुणे आले होते याच्यामध्ये माझ्या हा शब्द सर्वनाम म्हणणार आहे. तर सर्वनाम म्हणजे काय म्हणायचं आपण? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम असणार आहे. पुढे आपण बघूया. काही प्रश्न आहेत आपल्याला प्रॅक्टिससाठी. कंसातील योग्य ते सर्वनाम वापरून वाक्य पूर्ण करायचं. डॅश मला दिसला. तर बघूया, इथे तो, ती आणि ते दिलेलं आहेत. यांच्यापैकी कोणतं घेता येईल आपल्याला बघूया. तर आपण म्हणूया की तो मला दिसला असं म्हणता येईल. तर तो हे योग्य होऊ शकतं. ते मला दिसले क्रियापदात बदल होतो, किंवा ती मला दिसली क्रियापदात बदल होतो. इथे दिसला आहे म्हणून आपल्याला तो हा शब्द सर्वनाम म्हणून इथे वापरावा लागेल. डॅश माझा मित्र आहे. ही माझा मित्र आहे असं नाही होऊ शकत. ही म्हणजे मैत्रीण होऊ शकते. हा माझा मित्र आहे म्हणून हा इथे हा योग्य शब्द आहे सर्वनाम म्हणून वापरण्यासाठी. मी जे सांगत आहे डॅश नीट ऐका. आता जे, ते किंवा हे, तर आपण इथे ते म्हणू शकतो. मी जे सांगत आहे ते नीट ऐका. म्हणजे सर्वनामांचा वापर कशा पद्धतीने इथे होतोय हे आपल्याला पाहायचं आहे. डॅश अभ्यास झालाच नव्हता. त्याचा, तिला, मला. तर त्याचा हा शब्द इथे सर्वनाम म्हणून येणार आहे. त्याचा अभ्यास झाला नव्हता. खाली काही सर्वनामं दिलेले आहेत, त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. त्या, ही, कोण, मी, जो, आपण. तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या वाक्यांमध्ये त्या शब्दांचा वापर करू शकता. इथे काय दिलेली आहेत वाक्य ही आपल्याला अभ्यासायला मिळतीलच. त्या या प्रोनाउनसाठी, त्या या सर्वनामासाठी पहिलं वाक्य आहे, त्या मोठ्या पिशवीत खाऊ ठेवला आहे. तर इथे त्या हे सर्वनाम मोठ्या पिशवीला दर्शवण्यासाठी आलं. ही मुलगी चपळ आहे. तर पहा, मुलगीला दर्शवण्यासाठी ते ही हे सर्वनाम घेतलेलं आहे. त्याला कोण समजावणार? तर प्रश्नामध्ये वापरलं गेलेलं हे कोण सर्वनाम आहे. मी निबंध लिहिला या वाक्यामध्ये मी हा सर्वनाम आलेला आहे. जो सराव करेल तो यशस्वी होईल. तर इथे संबंध दर्शवणारे जो सराव करेल असा जो हा सर्वनाम इथे आलेला आहे. आणि आपण सारे मिळून मिसळून काम करू म्हणजे आपण हा असा एक शब्द इथे आलेला आहे जो सर्वनामाचं काम करत आहे. तर सर्वनाम कसे वापरायचे किंवा त्याचा वाक्यात कसा उपयोग करायचा हे आपल्याला इथे पाहायला मिळालं आहे. ठीक आहे स्टुडंट्स, आता आपल्याला बघायचं आहे विशेषण. विशेषण म्हणजे आपण ज्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो. विशेषण म्हणजे विशेष माहिती देणारा शब्द.
आता विशेष माहिती देणारा शब्द कोणता असतो, स्पेशल इन्फॉर्मेशन देणारा शब्द कोणासाठी, तर हा नामासाठी विशेष माहिती सांगणारा शब्द असतो. ओके, जसं की एकदम एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, लाल रुमाल. रुमाल कसा आहे, लाल, म्हणजे लाल हे ॲडजेक्टिव्ह झालं, विशेषण झालं. आवळा कसा आहे, तुरट. वस्तू किती आहेत, पुष्कळ. तर हे काही उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला विशेषण आहे ते लक्षात येतं. तर विशेषणाचे 3 मुख्य प्रकार आहेत. गुणवाचक विशेषण, ज्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी कळणार आहे. संख्यावाचक विशेषण, ज्याच्यामध्ये संख्या दर्शवलेली असते. आणि सार्वनामिक विशेषण तिथे असू शकतात दर्शवण्यासाठी. सर्वनामांचा उपयोग केला जाईल विशेषणासाठी. तर खाली काही वाक्य दिलेली आहेत, यांच्यामध्ये आपल्याला विशेषणं ओळखायचे आहेत. सईने मला कोरडे कपडे दिले. कपडे कसे दिलेत, कोरडे. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो विशेषण काय येणार आहे, कोरडे. विशेष माहिती, कपड्यांची विशेष माहिती दर्शवणारा शब्द कोरडे हा आला, म्हणून कोरडे हा इथे काय होणार, विशेषण. गले लठ्ठ बोका दारात येऊन उभा होता. बोका कसा होता, गले लठ्ठ. म्हणजे बोक्याची विशेष माहिती सांगण्यासाठी गले लठ्ठ हा शब्द इथे वापरला गेला. तेथे पुष्कळ पाणी साचले. तर बघा आता इथे पुष्कळ हा शब्द आलेला आहे. पाणी किती आहे, पुष्कळ. पाण्याची क्वांटिटी दर्शवली, म्हणजे इथे म्हणूया आपण हे विशेषण आहे. आपण तुला छानशी गाडी आणू. तर गाडी कशी असणार आहे, छानशी. म्हणजे इथे विशेषण काय येणार आहे, छानशी. ती माझी पहिली मैत्रीण होती. मैत्रीण कशी, पहिली. म्हणजे हा इथे विशेषण झालेला आहे. तर अशा पद्धतीचे विशेषण आहेत. आणि विशेषण म्हणजे विशेष माहिती देणारा शब्द असेल आणि ही माहिती नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल सांगितलेली असेल, त्याला आपण म्हणायचं आहे विशेषण. ठीक आहे, आता पुढे जाऊया. विशेषण काही इथे आपल्याला वापरायचे आहेत, वाक्य दिलेली आहेत, बघूया आपण, वापरूया. त्यांचे म्हणणे डॅश प्रमाणात योग्य होते. तर कोणता शब्द येऊ शकतो, तर हिरवे नाही येणार. काही प्रमाणात योग्य होते असं म्हणता येईल. मग काही हा योग्य विशेषणाचा भाग इथे वापरता येईल. आईने डॅश पदार्थांची मेजवानी दिली. तर हिरवे तर म्हणता येणार नाही पदार्थ, काही शब्द वापरलेला आहे. पातळ पदार्थ नाही म्हणता येणार, गोड पदार्थ म्हणता येईल. म्हणजे पदार्थाला दर्शवण्यासाठी आलेला विशेष शब्द असणार आहे गोड. म्हणून इथे आपण म्हणू शकतो काय, आईने गोड पदार्थांची मेजवानी दिली. नंतर पावसाच्या आगमनाने सर्वत्र डॅश गालीचे पसरले. तर कसे, हिरवे गालीचे म्हणता येईल. पाऊस आल्यानंतर सगळीकडे हिरवल पसरते, म्हणजेच हिरवे हे गालीचे असू शकतात, म्हणून हिरवे गालीचे पसरले. तर हिरवे हे इथे विशेषण बनेल. आईने आणलेले कापड डॅश होते. तर पातळ कापड असणार आहे. तर कापड कसं असेल, पातळच, म्हणून पातळ हा शब्द इथे विशेषण बनेल. त्याने आपले डॅश मत दर्शवले. तर स्पष्ट मत. मत कसं असतं, स्पष्ट. म्हणून इथे हे काही शब्द आहेत जे विशेषण म्हणून वापरले गेलेले आहेत. आपल्याला काही वाक्य दिले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शब्द भरायचे होते. तर इथे विशेषण आपण पाहिलेले आहेत या भागामध्ये. पुढे आता आपल्याला बघायचं आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्ब, ॲक्शन वर्ड, कृती दर्शवणारा शब्द. जिथे आपल्याला काही ना काही कृती झाली आहे असा अर्थ मिळेल, ती असणार आहे क्रियापदे. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दांना आपण क्रियापद म्हणायचं. जसं की आपण नॉर्मल वाक्यांमध्ये वापरणार आहोत, आहे, होता, उठला, करतो, खेळतो. नॉर्मली ही जी क्रियापदे जी आहेत ती वाक्याच्या शेवटी येतात. तर नीट बघा, आता सरावासाठी प्रश्नांमध्ये आपल्याला काय सांगितलेले आहेत, वाक्यांमधली क्रियापदे ओळखा. रस्त्यात वाघ आडवा येईल. तर सगळ्यात शेवटी असणारा शब्द आहे येईल, म्हणजे हे इथे क्रियापद बनत आहे. सारेच कुजबुजू लागले. मग लागले हे इथे काय बनणार आहे, क्रियापद. मला फळे आवडतात. तर आवडतात हे इथे काय होणार आहे, क्रियापद. वादळ वारे घोंगावले. घोंगावले इथे क्रियापद बनेल. त्याच्या येण्याने सर्वांना दिलासा मिळतो. तर मिळतो हे इथे क्रियापद आहे. ज्याच्यातून काही ना काही कृती झाल्याचा बोध होतोय अशा शब्दाला आपण म्हणायचं आहे क्रियापद. ठीक आहे. पुढे आपल्याला करण्यासाठी काही प्रॅक्टिससाठी प्रश्न आहेत. खालील वाक्यांमध्ये योग्य क्रियापदे लिहा आणि वाक्य पूर्ण करा. तो धावत पळत शाळेत डॅश. हसतो, आला, खाल्ले, होता की अडकला. तर तो धावत पळत शाळेत आला असं म्हणता येईल. राधाने खूप गोड पदार्थ. कोणता क्रियापद घेता येईल, तर खाल्ले हे इथे बसू शकतं
योग्य पद्धतीने. तर राधाने खूप गोड पदार्थ खाल्ले. ठीक आहे. तो खूप छान हसतो म्हणता येईल. बरोबर. तो खूप छान हसतो हे क्रियापद इथे होईल. किल्ल्यावरच एक मोठा बुरुज होता. एक मोठा बुरुज होता असं क्रियापद येईल. आणि दगडाच्या एका फटीत राजचा पाय अडकला हे क्रियापद इथे येणार आहे. खाली काही क्रियापद दिले आहेत आणि त्यांचा वाक्यात उपयोग करा असं म्हणतात. तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. इथे वाक्यात काही उपयोग करून दाखवलेले आहेत. थकला हे क्रियापद वापरण्यासाठी विनायक चालून चालून थकला. जिंकू, आम्ही क्रिकेटचा सामना जिंकू. बरोबर. मी घोड्यावर बसेन. मावळतीचे सूर्यबिंब फार सुंदर दिसते. आता या क्रियापदांचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वतःचीही वाक्य बनवू शकता आणि त्या वाक्यात उपयोग करू शकता. पुढे आपल्याला बघायचं आहे क्रिया विशेषण अव्यय. म्हणजे याला आपण ॲडवर्ब म्हणू शकतो. क्रियेबद्दल, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला क्रिया विशेषण म्हणतात. वाक्यात घडणारी क्रिया केव्हा, कुठे, किती वेळा, कशी घडली हे सांगितलं जाईल त्याला आपण अव्यय म्हणायचं, क्रिया विशेषण. संदीप दररोज व्यायाम करतो. व्यायाम करतो ठीक आहे, पण ते दर्शवण्यासाठी दररोज हा शब्द इथे आला. मग आता दररोज हा शब्द व्यायाम करण्याची क्रिया किती वेळा घडली याची माहिती देतो. म्हणजे ते दररोज हा शब्द काय होईल, क्रिया विशेषण अव्यय. आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲडवर्ब असं म्हणतो. काका काल घरी आले होते. आता आले होते ठीक आहे, पण केव्हा आले होते हे दर्शवलं गेलं इथे काल या शब्दाने. म्हणून क्रिया विशेषण अव्यय इथे काय म्हणेल, काल. राघव पटकन निघून गेला. निघून गेला ही कृती झाली ठीक आहे, पण ही कृती कशी झाली हे सांगण्यासाठी शब्द आलाय पटकन. म्हणून पटकन हा इथे काय होणार आहे, क्रिया विशेषण अव्यय. पुढे खाली काही क्रियाविशेषण अव्यय आपल्याला सांगायचे आहेत वाक्यांमधून. गीताने फार घाईघाईने काम आवरले. तर याच्यात कोणतं क्रियाविशेषण अव्यय असणार आहे, तर काम आवरलं ठीक आहे, पण ते कसं, घाईघाईने. म्हणजे इथे क्रियाविशेषण काय अव्यय काय होणार आहे, घाईघाईने. त्याने सहजगत्या परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षा उत्तीर्ण केली ठीक आहे, पण कशी, सहजगत्या. म्हणजे सहजगत्या हा शब्द इथे आला क्रियाविशेषण अव्यय. विलासरावांची तब्येत बिघडताच तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेले हे कृती झाली, पण कसे, तातडीने. म्हणून तातडीने हा शब्द क्रियाविशेषण अव्यय बनेल. पुराचे थैमान पाहून लोक ओक्साबोक्शी रडत होते ठीक आहे, पण कसे, ओक्साबोक्शी. म्हणून इथे ओक्साबोक्शी हा क्रियाविशेषण अव्यय बनणार आहे. खाली आणखीनही काही वाक्य आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे क्रियाविशेषण अव्यय काय आहे. गाडी सावकाश घाट चढू लागली. घाट चढू लागली बरोबर, पण कशी, सावकाश. म्हणून सावकाश हा इथे क्रियाविशेषण अव्यय बनणार. रस्त्याच्या अलीकडेच शिंदेचं मोठं दुकान आहे. मोठं दुकान आहे कुठे, अलीकडे. अलीकडे हा शब्द क्रियाविशेषण अव्यय बनेल. रमा मुळीच खोटे बोलत नाही. ओके, तर खोटं बोलत नाही ठीक आहे, पण ते दर्शवण्यासाठी शब्द आला मुळीच. म्हणून इथे आपण म्हणूया क्रियाविशेषण अव्यय बनेल मुळीच. मी तिला वारंवार समजावले ही क्रिया आहे, पण कशी, वारंवार. म्हणून हे वारंवार इथे क्रियाविशेषण अव्यय बनेल. पूर्वी मानव मांस आणि कंदमुळे खाऊन जगत होता. तर या वाक्यामध्ये दर्शवलेला शब्द आहे पूर्वी. केव्हा जगत होता, पूर्वी. मग पूर्वी हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे क्रियापदाची विशेष माहिती दर्शवण्यासाठी आलेला शब्द क्रियाविशेषण अव्यय बनणार आहे. ठीक आहे. आता शब्दयोगी अव्यय काय असणार आहे बघूया. तर शब्दाला म्हणजेच नामांना जोडून येणारे जे शब्द आहेत त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. हे शब्द नामाला जोडून येतात. आता कसे, उदाहरण पाहिल्यावर तुम्हाला कळेलच. डबा फळीवर आहे. फळी आहे नाम आणि त्याच्यावर वर हा शब्द जोडला गेलेला आहे, फळीवर. मंदिराजवळ, मंदिर हे नाम आहे पण त्याला जोडलेला शब्द जवळ, मंदिराजवळ. म्हणजे नामाला जोडून आलेला शब्द शब्दयोगी अव्यय बनेल इथे. मामाने दीपूसाठी खाऊ आणला. दीपू हे नाम आहे पण त्याला जोडलेला शब्द साठी, दीपूसाठी. म्हणजे वाक्यामध्ये नामाला जोडलेला शब्द असणार आहे शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. आता खाली काही तक्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये शब्द योगी अव्यय बघा काय असणार आहेत. खाली हा जर शब्द पाहिला
तर काय वाक्यामध्ये वापर होऊ शकतो? तो झाडाखाली उभा होता. झाड हे नाम आहे आणि त्याला जोडलेला शब्द खाली. पुढे क्रियाविशेषण अव्यय म्हटलं की ते जिन्याने खाली आली. दोन्हींचा प्रकार सांगितलेला आहे. समोर तर शब्दयोगी अव्यय काय होणार? शब्दाला जोडून. सागर माझ्या समोर उभा आहे, बरोबर, माझ्या या शब्दाला जोडलं समोर. आणि क्रियाविशेषण अव्यय म्हटलं की वेगवेगळं असतं. अचानक कोल्हा समोर आला, तर येण्याची क्रिया समोर दर्शवली. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय सुद्धा इथे सांगतात तुम्हाला आणि शब्दयोगी अव्यय सुद्धा. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून आलेलं असणार आहे ते. जवळ, मामा जवळ गाडी आहे, तर मामा या शब्दाला जोडलेला शब्द जवळ. आणि क्रियाविशेषण अव्ययामध्ये काय म्हटलं? माझे ऑफिस जवळ आहे. तो एकदम स्वतंत्रपणे वापरला गेलेला असेल शब्द क्रियाविशेषण अव्ययामध्ये. मध्ये त्या दोघांमध्ये पडू नको, दोघांना दर्शवायला आला शब्द इथे जोडून आला मध्ये. आणि तू मध्ये का बोलतोस? हा मध्ये इथे सेपरेटली वापरला गेलेला शब्द क्रियाविशेषण अव्यय. बाहेर, सर्व पक्षी घरट्या बाहेर उडाले, घरट्याला जोडून आलेला शब्द बाहेर, याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. आणि क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणायचा? स्वतंत्रपणे वापरला गेला असेल, सेपरेट. मी बाहेर जाऊन येतो, इथे जोडलेला नाही आहे शब्द, स्वतंत्रपणे दिलेला आहे, सेपरेट दिलेला आहे, याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. पुढे उभयान्वी अव्यय आपल्याला शिकायचं येते. पहा, उभय म्हणजे काय? तर उभय म्हणजे दोन व अन्वय म्हणजे जोडणे. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द उभयान्वी अव्यय असेल. दोन शब्द, आता दोन शब्द वाक्यात बघा कसे दिले आहेत. आईने सर्वांना लाडू व चिवडा दिला. लाडू चिवड्याला जोडणारा शब्द आहे व. दोन शब्द जोडणारा शब्द काय ते? व. याला काय म्हणायचं? उभयान्वी अव्यय. ढग गडगडले आणि पाऊस सुरू झाला, तर ढग गडगडले हे पहिलं वाक्य, पाऊस सुरू झाला हे दुसरं वाक्य. दोन सेंटेन्सला जोडणारा शब्द इथे आला आणि म्हणून आणि हा इथे उभयान्वी अव्यय बनेल. चिंटू मस्ती करतो म्हणून ओरडा खातो. दोन वाक्य जोडणारा शब्द इथे आहे म्हणून, म्हणजे इथे उभयान्वी अव्यय काय बनेल? म्हणून. तर उभयान्वी अव्यय आपल्याला काय समजली? दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारा एखादा शब्द असेल तर आपण त्याला म्हणायचं आहे उभयान्वी अव्यय. पुढे खालील वाक्यातील उभयान्वी अव्यय ओळखून सांगायचे आहेत. मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी चित्रकलेचा तास असतो. आता इथे मंगळवार आणि गुरुवार यांच्यामध्ये पहा व आलेला आहे. दोन वारांना जोडायला आलेला शब्द व, म्हणून उभयान्वी अव्यय काय होणार? व. मीता घरी आली होती कारण तिला माझे पुस्तक हवे होते. पहिलं वाक्य, मीता घरी आली होती, तिला माझे पुस्तक हवे होते. दुसरं वाक्य, दोन्ही वाक्यांना जोडायला शब्द आला कोणता? कारण. आणि म्हणूनच उभयान्वी अव्यय इथे काय बनेल? कारण. बाबा बाजारातून आंबे किंवा फणस आणणार होते. आंबे आणि फणस दोन शब्दांना जोडायला इथे शब्द आला किंवा, म्हणून उभयान्वी अव्यय काय म्हणायचंय इथे? किंवा. सिनेमा पाहण्याकरता सिनेमागृहात गेलो खरा, पण तिकिटेच संपली होती. दोन वाक्य जोडायला इथे शब्द आलाय कोणता? पण. म्हणूनच उभयान्वी अव्यय काय म्हणायचं इथे? पण. पहाट झाली आणि पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागली. तर पहाट झाली आणि पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागली याच्यामध्ये जोडणारा शब्द आहे आणि, म्हणूनच उभयान्वी अव्यय काय येणार आहे? आणि. आता आपल्याला पाहायचं आहे केवल प्रयोगी अव्यय. मनातील आनंद, दुःख, आश्चर्य अशा वेगवेगळ्या भावना जर आपण व्यक्त करत असू, आपल्या फिलिंग्स आपण जर व्यक्त करतोय, तेव्हा केवल प्रयोगी अव्यय असतात. मेनली हे एक्सक्लेमेटरी मार्क लावून, उद्गारार्थी चिन्ह लावून दाखवलेले असतात. अरे रे, धोनी आऊट झाला. बघा, उद्गारार्थी चिन्ह धोनीकडे आलेलं आहे, एक्सक्लेमेटरी मार्क धोनीकडे आलेला आहे. छे, मी तिकडे गेलोच नाही. पहा, एक्सक्लेमेटरी मार्क इथेही आलेला आहे. म्हणजे अरे रे, छे हे शब्द केवल प्रयोगी अव्यय बनणार. आहा, किती सुंदर देखावा आहे. आहा हा शब्द इथे केवल प्रयोगी वाक्य, केवल प्रयोगी अव्यय असणार आहे, जिथे उद्गारार्थी चिन्ह वापरलं गेलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे भावना किंवा आपल्या फिलिंग्स आपण म्हणतोय की इथे सांगितलेलं असतील काही शब्दांच्या वाटे, आणि म्हणूनच त्यांना केवल प्रयोगी अव्यय आपण म्हणायचं आहे. ठीक आहे. आपल्याला काही प्रॅक्टिससाठी उदाहरण इथे दिलेले आहेत. रिकाम्या जागांमध्ये योग्य तो केवल प्रयोगी अव्ययाचा शब्द भरायचा आहे. डॅश केवढा मोठा हा म्हातारीचा बूट, तर अबब, अबब केवढा मोठा हा म्हातारीचा बूट असं आपण म्हणणार.
अबब हा शब्द इथे केवळ प्रयोगी अव्यय म्हणून वापरला जाईल. पुढे, काय उत्तम कविता रचलीस तू. तर छान आपण त्याचं वर्णन करणार आहोत. छान, काय उत्तम कविता रचलीस तू. तर छान हा शब्द इथे केवळ प्रयोगी अव्यय बनेल. मला असे म्हणायचेच नव्हते. तर इथे काय येणार, अरे. अरे मला असे म्हणायचेच नव्हते. तुझ्यात काही दम नाही लेका. फुस. फुस हा शब्द इथे येणार आहे. फुस, तुझ्यात काही दम नाही लेका. त्याच्या बाबतीत हे फार वाईट घडलं. तर इथे अरे रे येणार, दुःखद वार्ता असणार आहे. तर अरे रे, त्याच्या बाबतीत हे फार वाईट घडलं. खाली काही वाक्य दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अव्यय पहा काय दिलेले आहेत. शी, किती चिखल झाला आहे ना, फक्त ओळखायचं आहे. तर पहिला शब्द आहे शी, तोच आपला केवळ प्रयोगी अव्यय असणार आहे, कारण तिथे उद्गारादी चिन्ह दिलेलं आहे ना. येस. चूप, एकदम शांत बस. तर चूप हा शब्द इथे केवळ प्रयोगी अव्यय असणार आहे. अच्छा, तुमचा विचार योग्यच आहे तर. अच्छा हा शब्द इथे फिलिंग दर्शवणारा आहे, भावना व्यक्त करणारा आहे, म्हणून केवळ प्रयोगी अव्यय बनणार आहे. वाह, काय युक्ती शोधलीस तू. तर वा हा शब्द जो आहे तो इथे केवळ प्रयोगी अव्यय बनेल. ठीक आहे. तर आपण पाहिली इथे उदाहरणं केवळ प्रयोगी अव्ययांची. आतापर्यंत आपण शब्दांच्या 8 जाती पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये काही शब्द आपल्याला कळले कशा पद्धतीने वापरले जातील. त्याच्या व्यतिरिक्त काही शब्द असू शकतात. तुम्हाला इथे जेवढे काही तो पाहायला मिळालेला आहे तुम्ही नोट करून ठेवू शकता आणि त्याची प्रॅक्टिसही करू शकता. तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट करून ठेवू शकता. ठीक आहे. तर शब्दांच्या 8 जाती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला समजलं असतील असं मी समजतो. काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा. असंच आपण व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.